नमस्कार मित्रांनो. आज आपण काळ व त्यांचे उपयोग बघणार आहोत. काळ हे 3 प्रकारचे आहेत. पहिला काळ आहे प्रेझेंट टेन्स मीन्स वर्तमान काळ. दुसरा आहे पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ. आणि तिसरा काळ आहे फ्युचर टेन्स, याला म्हणतात भविष्यकाळ. या तीनही काळाचे काही उपप्रकार आहेत. ते या प्रकारे सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ, कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू काळ. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ याची उदाहरणं बघणार आहोत. मराठीतून याची उदाहरणं आहेत. सूर्य पूर्वेस उगवतो, रमेश अमेरिकेत राहतो, ते रोज 16 तास काम करतात, तो सकाळी लवकर उठतो. काही आणखी उदाहरणं बघणार आहोत. मी जातो, मी तिथे जातो मीन्स आय गो देअर. मी तिथे दररोज जातो, आय गो देअर एव्हरी डे. मी दररोज 10 तास काम करतो मीन्स आय वर्क 10 hours एव्हरी डे. तो दिवसभर काम करतो, ही वर्क्स ऑल डे. ते दररोज इथे येतात मीन्स दे कम हिअर एव्हरी डे. नेक्स्ट एक्झाम्पल, तू आनंदी दिसतोस, यू लुक हॅपी. तू या ड्रेसमध्ये छान दिसतोस, यू लुक नाईस इन दिस ड्रेस. आणखी काही उदाहरणं बघू. तो इथे येतो, ही कम्स हिअर. तो आनंदी दिसतो, ही लुक्स हॅपी. तो अमेरिकेत राहतो, ही लिव्स इन अमेरिका. सूर्य पूर्वेस उगवतो मीन्स द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पश्चिमेस मावळतो, द सन सेट्स इन द वेस्ट. साध्या वर्तमान काळात क्रियापदाला यस केव्हा लावतात? उदाहरणं बघू. तो येतो, ही कम्स. तो खेळतो, ही प्लेज. तो हसतो, ही लाफ्स. आणखी उदाहरणं बघू. ते येतात, दे कम. ते खेळतात, दे प्ले. ते हसतात, दे लाफ.